पहिल्या 3 महिन्यामध्ये आईचा आहार खूप महत्त्वाचा असतो, कारण या 3 महिन्यामध्ये बाळाचा मेंदू तयार होत असतो, हृदय तयार होत असते आणि स्पाईनसुद्धा डेव्हलप होत असते. त्यामुळे आहारही तितका चांगला असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ना विविध प्रकारच्या डाळी खाऊ शकता, पालेभाज्या सर्व काही खाऊ शकता तुम्ही. आणि ड्रायफ्रूट्स म्हणत असाल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग ड्रायफ्रूट सुरू करा, कारण पहिल्या तिमाहीमध्ये मॅक्झिमम ज्यांना उष्णता असते त्यांना खाण्यास मनाई केली जाते. दुपारच्या वेळेस तुम्ही दही खाऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता. नारळ पाणी तुम्ही रेग्युलर घेऊ शकता किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळासुद्धा घेऊ शकता. विविध प्रकारची फळं खाऊ शकता तुम्ही. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही फळं खा. ॲटलिस्ट दिवसातून 2 फळं तर तुम्ही खाऊ शकता. तसेच तुम्ही जर मांसाहारी असाल तर नक्की खात्री करून घ्या की अन्न शिजलेलं असेल. जे कोणी मटन, चिकन किंवा फिश खात असेल तर त्यांनी शिजवलेलं अन्न नक्की चेक करूनच मग खा. आणि तुम्हाला जर काही कुठल्या पदार्थाची ॲलर्जी वगैरे असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्यायला सुरू करा, कारण ॲलर्जी असेल तर ते पदार्थ खाणं तुम्ही पूर्णपणे टाळा. तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. म्हणजेच थोडक्यात काय, तुमचं जे जेवण असणार आहे ते पूर्णपणे स्वच्छ असायला हवं, साधं असायला हवं आणि पचायला हलकं असलेलं असायला हवं. तर या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पहिल्या 3 महिन्यामध्ये. सो फॉलो फॉर मोस्ट. बाय.